देखील शुभागमन होतोय. माजी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आणि उपाध्यक्ष कपिलदादा म्हात्रे दिवसभर दिवा आपलं देखील स्वागत आहे. कपिलदादा वेलकम. भोईर साहेब या. चिंतादा वेलकम. चला आनंदा भोईर या. आपण या. कृष्णा मडवी चला आपण मैदान खाली करा लगेच आणि आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. अरविंदजी भोईर कृष्णा मडवी दोन्ही टीमचे संघटक आम्हाला जोडलेत. आपला आर.के. बिल्डर अँड डेव्हलपर नाणेफेकी कक्षामध्ये खूप खूप स्वागत. अनंता भोईर भिनार यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. चापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. अनंता भोईर यस. कोण आवाज देतील? अरविंदजी भोईर आवाज देतील. क्या बात है. चापाशी कॉलिंग आणि अगेन्स्ट काटा लिहिले. अनंता भोईर आपलं खूप खूप स्वागत. नक्कीच दोन्ही संघटक बसायचं 2 मिनिटं. कृष्णा मडवी अगदी लाईट ऑन झालेले आहेत. नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल देखील आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग घेत आहे. कशी वाटली गुरुदत्त 40+ मानकुली संघाची बाळेमामा चषक 2025 ची स्पर्धा? आता गुरुदत्त मानकुली रॉयल जेवटा मानकुली या संघाचे सर्व जेवढे संघ आहेत मानकुली चांगलं आयोजन करतात आणि नाही स्पर्धा ठेवल्याबद्दल आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नक्कीच प्रथम नाणेफेकी जिंकून फिल्डिंग घेतलं आहे, मागचं कारण काय? काय समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आज प्ले 11 कुठले 11 खेळाडू असतील? आमची आहे ती फिक्स टीम आहे ती. नक्की समोरची टीम अरविंदजी भोईर साहेबांची टीम आहे. गावदेवी ओली आपण नुकतीच जी कारवीर ते स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये गावदेवी ओली संघाने चांगली कामगिरी केली होती. तर या संघाला प्रथम गोलंदाजी करताना कुठल्या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा आहेत? आमच्याकडे गोलंदाज भरपूर आहेत. मला सर्वांकडून अपेक्षा आहे. जेवढं म्हणजे 7-8 गोलंदाज आमच्याकडे वेल पडला तर आम्ही नवीन गोलंदाज पण बाहेर काढू शकतो आम्ही. क्या बात आहे. 4 ओव्हर टाकायचे आहेत आणि 7 ते 8 खेळाडू असे आहेत की ते संघातून गोलंदाजी करू शकतील. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. कृष्णा मडवी अरविंदजी भोईर साहेब आपण नाणेफेकी गमावली आणि प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. निर्णय मनाच्या विरुद्ध आहे की मनासारखा आहे? नाही, आम्ही फलंदाजीच करणार होतो. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखा निर्णय मिळाला आहे. कोणती टोटल चांगली असेल या रजनी स्पर्धेतून? निश्चित पूर्ण टीम करणं एक अपेक्षा आहे का चांगली टोटल आपल्याला 40+च्या पुढं नेता येईल असं पूर्ण टीम प्रयत्न करणार आहे. कसं वाटलं गुरुदत्त 40+ संघाची खासदार बाळेमामा चषकाची नाईट स्पर्धा आयोजन नियोजन आणि एकंदरीत गुरुदत्त 44व्या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर कसं वाटलं? निश्चित खासदार चषक बोलणं म्हणजे यावर्षी खरोखर खासदार साहेब आपले बाळ्यामामा सुरेश म्हात्रे यांच्या नावांची खरोखर सगळीकडे आज भिवंडी तालुक्यामध्ये स्पर्धा गाजत आहेत. खरोखर त्यांचे धन्यवाद चांगले आहेत. कारण खासदार साहेब यांच्या माध्यमातून आज 4 दिवसापूर्वी आपले शिवाजी महाराजांचं एक लोकार्पण सोहळा झाला. मुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित होते. खरोखर राजू चौधरी जे मराठे पाड्याचे आहेत त्यांनी एक आवर्जून उल्लेख केला का हे जे मंदिर झालेलं आहे मराठे पाड्याचं शिवाजी महाराजांचं आज महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये झालेलं आहे. खरोखर हा जो निधी या मंदिरासाठी सर्वात जास्त निधी जो मिळाला बाळ्यामामा यांच्याकडनं मिळाला. खरोखर खासदार साहेब बाळ्यामामा यांच्या नावाने जी स्पर्धा आज भिवंडी तालुक्यामध्ये होत आहेत खरोखर त्यांचे मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या कामाला मी सलाम देतोय. वा क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद अरविंदजी भोईर. तर मित्रांनो आजच्या दुसऱ्या रात्रीमधील ग्रुप बी च्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकून दिवस संघाचे संघटक कृष्णा मडवीनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी अरविंदजी भोईर गावदेवी ओली टीमला आमंत्रित केले. पुन्हा एकदा दोन्ही संघटकांना शुभेच्छा देऊया आणि लगेच सामना सुरू होईल अशी आम्ही आयोजन कमिटी इथे आशा व्यक्त करतो. आपल्याला थेट घेऊन चलतोय समालोचन कक्षामध्ये.
चला दिवास फॉर दिवा वेलकम प्रदीप इंद्रजीत पाटील आणि प्रदीप जे चांगले मित्र आहेत. नक्कीच आज प्रदीप देखील आपल्या सिनियर 40+ संघाचा खेळ पाहण्यासाठी. वेलकम विनोद भोईर, विनोद म्हात्रे, कैलास भोईर. चला दोन्ही टीम आमचे दोन्ही पंच सुरेश घरस सर, सुनील म्हात्रे खेळपट्टीकडे रवाना होताना बघा मॅजिक बॉक्स गुरुदत्त स्टँड मध्ये जरी फलंदाजी करणारा संघ बसला तरी चालेल, हरकत नाहीये. केदार जोशी गावदेवी ओली संघाचे एक सिनियर खेळाडू. अरविंदजी भोईर गावदेवी ओली टीम आपण मॅजिक बॉक्स मध्ये वर बसला तरी चालेल, गुरुदत्त स्टँड मध्ये बसला तरी चालेल. जो मेन खेळाडू कक्ष आहे थोडासा आउटसाइडला आहे, त्यामुळे तुम्ही तिकडेच बसा, काय हरकत नाहीये. मॅजिक बॉक्स मध्ये बसा वर अरविंदजी भोईर साहेब. चला दिवस फॉर दिवा. चला ऑल टीम आणि दोन्ही टीमचे संघनायक आपण 12 खेळाडू कंपल्सरी पाठवा. वेलकम रुपेश म्हात्रे या आपण मान्यवर कक्षामध्ये. हरेश राजेंद्र भाऊ तुफान पिंपलास, हर्षल भाऊ राजेंद्र भाऊ या आपण स्टेजवर या. हो हर्षल भाऊ संतोष म्हात्रे स्टेजवर या. संतोष म्हात्रे आपण देखील या. राजन भाऊ या बसून घ्या. यानंतर स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष तुफान पिंपलास असा पुढील सामना होईल. दिवासो दिवा टीम मैदानामध्ये उतरलेली आहे. हॅलो 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 हॅलो. चला टीम दिवस फॉर दिवा लगेच क्षेत्ररक्षण लावून आणि दोन्ही टीमचे राखीव खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवायचे आहेत. अरविंदजी भोईर, कृष्णा मडवी. दोन्ही टीमकडे 12 अथवा प्रतिनिधी आपला प्रेक्षक कोणी आला असेल तर सामना सुरू होण्याआधी कंपल्सरी समालोचक कक्षामध्ये पाठवा. केस गुरुदत्ता 40+ टीम सुनील माली, राहुल माली, मनोज केनी, कमलाकर माली, अविन माली, रणजित माली, नरेशदादा माली, संदीप ज्युनियर आणि ऑल टीम. त्यानंतर नक्कीच आमचे रुपेश म्हात्रे या क्रीडानगरीचे अध्यक्ष. त्यानंतर रवींद्र आमचे भाऊ केनी. चला फलंदाज पाठवा लगेच.
ओली टीम चा 7ला तरी सामना सुरू करा प्लीज. 7:09 झालेली आहेत. नक्कीच आपण नाईट स्पर्धा खेळतोय. आता लाईट देखील ऑन झालेली आहेत. आपण सामना सुरू करा लगेच. धन्यवाद. केपी आणि प्रवीण जोशी ही सलामी जोडी मैदानाकडे रवाना होते गावदेवी ओली टीमकडून. बघा यानंतरचे 2 संघ आपण तयार राहा. तुफान पिंपलास व स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. दोन्ही टीम इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. पहिला पुकार आम्ही दिलेला आहे. यानंतरच्या दोन्ही टीमला वेलकम. महेश शेठ जोशी आणि आमचे चिंतामण म्हात्रे दोन्ही संघाचे 12वे आम्हाला जोडलेत. खूप खूप धन्यवाद. बघा पहिले 3 ओव्हरला 15 मिनिटं आणि 15 मिनिटापेक्षा अधिक वेळ घेतला तर चौथ्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये उभा करावा लागेल. चला दोन्ही टीम मध्ये आजच्या दुसऱ्या रात्रीमधला पहिला सामना आपण पाहणार आहोत. पंडित पाटील गावदेवी रांजनोली टीमचे एक सिनियर खेळाडू यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. सुनील म्हात्रे सर आणि सुरेश घरत सर आपण देखील वारंवार खेळाडूंना मैदानामध्ये सूचना करायचे आहेत. येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी टी शर्टची जी सर्कल आहे ते आपण क्रॉस करा. यस. एकदा वॉर्निंग दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी. यस. मात्र सरांनी देखील आम्हाला इशारे केलेले आहे. सर्व टीम 7:11 झालेली आहेत. अजूनही आजच्या दुसऱ्या रात्रीमधला पहिला सामना सुरू होत नाहीये. गोलंदाज अर्जुन पाटील आणि स्ट्राईकला फलंदाज आहेत प्रवीण जोशी. एक शब्द पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. चांगली सुरुवात. अर्जुन पाटील दिवसो दिवा संघाचे एक सिनियर गोलंदाज आहेत. महेशजी जोशी वेलकम. चिंतादा म्हात्रे वेलकम. संदेश वखारे आणि मनोज ठाकरे या स्पर्धेसाठी आमचे 2 पाहुणे समालोचक. इथे देखील सुरेख चेंडू. चांगली लाईन आणले. एसट्यांच्या मागे यष्टीरक्षक पुण्यनाथ. क्या बात आहे. आज कपिलदादा म्हात्रे यांच्या जागेवर पुण्यनाथला उभा केलाय. वा. चांगली फिल्डिंग. ऑफसाइड रिझन मध्ये आपण पाहतोय. स्टेप आउट झाले. चांगला फटका. रोशन भोईरनं चेंडूला इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. पहिली सिंगल धाव तिसऱ्या चेंडूवर प्रवीण जोशीच्या बॅटमधून आलेली आहे गावदेवी ओली टीमच्या खात्यामध्ये. जय बजरंग कारिवली स्पर्धेमध्ये गावदेवी ओली संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र महत्वाच्या सामन्यातून या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया रोशन भोईर धावतायत. चांगले प्रयत्न होते. चेंडू अगदी मिडॉप आणि मिडॉनच्या मध्ये सेफ लँड झाला होता. 2 धावेनं केपीनं आपला अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 3.
4 चेंडूमध्ये 3. चांगली सुरुवात दिवसो दिवा. टीमचे गोलंदाज अर्जुन पाटील. इथे दांडी गोल, अगदी मिडल स्टंप उकडून फेकलाय. काय गोलंदाजी आहे, तेज तर्रार चेंडू. पहिली विकेट अर्जुन पाटीलच्या नावावर. फलंदाज बाद. वेलकम विजयदादा पाटील, गावदेवी होली संघाचे एक सिनियर खेळाडू. मैदानामध्ये फलंदाज आलेत प्रेमनाथ पाटील. खासदार बाळेमामा चषकामध्ये विजयदादा पाटील आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सँडी माली. शेवटचा एक चेंडू. काय चांगली सुरुवात आहे. अर्जुन बुवानं पहिले 2 चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर डबल आणि 5व्या चेंडूवर केपीची विकेट आणि हा 6वा चेंडू राऊंड द विकेटनं. इथे चेंडूला अगदी सरळ बॅटनं प्रेमनाथ पाटील खेळलेत. किरण म्हात्रेनं चेंडूला उचललाय. चांगला रॉकेट थ्रो. फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1/4. वेलकम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे उत्कृष्ट खेळाडू सुधीर यांचे देखील इथे शुभागमन झालेले आहे. बरोबर पहिलं ओव्हर 5 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेली आहे. 7-11 ला पहिला चेंडू आणि 7-16 ला पहिला ओव्हर कंप्लीट झालेला आहे. हॅलो, गोलंदाज किरण म्हात्रे. बघूया प्रेमनाथ पाटील आणि प्रवीण जोशी. किरण म्हात्रे ओव्हर द विकेट न इथे चेंडूला हलक्या हातानं गली क्षेत्रामध्ये ढकलून दिले आहे. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतात. कैलास भोईर. एक सिंगल धाव इथे प्रेमनाथ पाटीलनं पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 5. बघूया किरण म्हात्रे इथे पुढे येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. प्रवीण जोशीनं आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. 3 डॉट आणि एक सिंगल. इथे हा चेंडू ऑन साइडला. अनिल पाटील कडून चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला आहे. फलंदाजामध्ये कॉलिंग तालमेल नाहीये. चर्चा नव्हती. फक्त एक सिंगल धाव. पहिल्या आपण 9 चेंडूंचा विचार केला तर गावदेवी ओली टीम नाणेफेकी आल्यानंतर फलंदाजी करताना 1 गड्याच्या मोबदल्यात फक्त 7 धावा 9 चेंडूमध्ये बनवलेले आहेत. तुफान पिंपलास, स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार यानंतरचे दोन्ही टीम आपण तयार आहात.
हा चेंडू बघूया, अपील जरूर केली प्रेमनाथ म्हात्रे. प्रेमनाथ पाटील इथे किरण म्हात्रेच्या या चेंडूवर प्रेमनाथ पाटीलची धावबाच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर दिवसभर दिवा संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अर्जुन बुवानं फक्त 4 तर किरण म्हात्रेनं दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2. अशा 10 चेंडूमध्ये फक्त धावा बनले 6. गडीबाद झाले 2 आणि नवीन फलंदाज झालेत विकास जोशी. गावदेवी ओली टीम एक कागदावर चांगली परफेक्ट टीम आहे, मात्र मैदानातून कुठेतरी कामगिरी नावाला साजेशी होत नाहीये. कारिवलीच्या स्पर्धेमध्ये चांगले अगदी खेळ आपण पाहिला होता. बघूया आज विजयदादा पाटील देखील या क्रीडानगरीमध्ये पोचलेत. खासदार बाळ्यामामा चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रवीण जोशी इथे हा फटका चाललाय अगदी कव्हर पॉइंट रिझन मध्ये. तिथे अर्जुन पाटील आहे, थोडीशी मिसफील्ड. कैलास भोईर चांगला बॅकअप देताना इथे 3 धावा प्रवीण जोशीनं पूर्ण केलेत. 3 धावेनं संघाची टोटल 9. प्रवीण जोशीच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा आलेत. 7 चेंडूंचा खेळ आणि 5 धावा, शेवटचा एक चेंडू. बघूया विकास जोशी चांगले खेळाडू आहेत. प्रवीण जोशी यांचे बंधू आहेत आणि अजून एक बंधू आहेत केदार जोशी. इथे हा चेंडू चाललाय मिडॉन क्षेत्रामध्ये. इथे रोशन भोईर कडून थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावसंख्या. 2 ओव्हर नंतर 2 बाद 11. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 7. बरोबर 10 मिनिटं. 2 ओव्हर 7 वाजून 21 मिनिटं. बरोबर 7:11 पहिला चेंडू टाकलाय. दिवा संघ अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर चांगल्या वेळेनुसार चाललेलं आहे. चिंतादा जा लवकर पाणी घेऊन. चार आणि 7 2 ओव्हरमध्ये 11 धावा. उदय म्हात्रे क्रमांक 3 ओव्हर घेऊन आलेत. दिवा एक्सप्रेस या नावानं या खेळाडूनं आपली स्वतःची ओळख या संघातून आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळमध्ये बनवलेली आहे. बघूया आणि नेहमीच या खेळपट्टीवर उदय म्हात्रेनं जेव्हा जेव्हा स्पर्धा झालेत तेव्हा चांगली गोलंदाजी केलेली आहे. आज देखील त्याच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे.
संपूर्ण टीम उदय म्हात्रे ओव्हर द विकेट. इथे चेंडूचा पिछा केला होता, बॅट कड होती. प्रवीण जोशीचा झेल कपिल म्हात्रे यांच्याकडून मिस झालाय. काल आपण पाहिलं होतं क्वार्टर फायनलचा सामना मातोश्री 40+ चाविंद्रा आणि चिरोबा 40+ कोण. पहिल्या चेंडूवर प्रशांत म्हात्रेची झेल यष्टीरक्षकाने सोडली आणि त्यानंतर त्यांनी नाबाद 41 धावा बनवल्या होत्या. 64 मध्ये 41 प्रशांत म्हात्रेच्या होत्या. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. बघूया क्षेत्ररक्षक आहेत रत्नकांत म्हात्रे, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद विकास जोशी. विकास जोशीची 14 चेंडूमध्ये फक्त 12 आणि 3 फलंदाज बाद. गावदेवी ओली टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडलेली आहे. दयानंद म्हात्रेसाठी हा चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. स्वतः गोलंदाज उदय म्हात्रे चेंडूला उचलतात इनफिल्डच्या आतमधून. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या पोचली ती 13 वर. 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 13 धावा लागलेत. कालचा पहिला उजगडीने सामना आपण पाहिला होता. सोनादेवी टेमघर विपक्ष गावदेवी पूर्णा 61 धावा सोनादेवी टेमघर संघाने बनवल्या होत्या. मात्र आज पहिल्या सामन्यातून कुठेतरी कमी धावा पाहायला मिळत आहेत. काल पहिला सामना आणि शेवटचा सामना 60+ धावा आपण पाहिलेत. इथे हा चेंडू देखील प्रवीण जोशीच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. डॉट बॉल आलाय. काय चांगली गोलंदाजी केली. तिन्ही गोलंदाजांना एकेरी धावा खर्च केले. उदय म्हात्रेंनी देखील 4 मध्ये फक्त 2 दिलेत. अर्जुन बोवन पहिल्या ओव्हरमध्ये 4, 1 विकेट. किरण म्हात्रेनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 7. धावसंख्या 13. 16 चेंडूमध्ये 13. अजूनही चौकार षटकार येत नाहीये. इथे बघूया हा चेंडू गॅप मधून चाललाय. किरण म्हात्रे आणि कृष्णा मडवी यांना बीट करून चेंडू सीमापार चौकार. सतराव्या चेंडूवर गावदेवी ओली संघासाठी पहिला चौकार आलाय. प्रवीण जोशीच्या बॅटमधून चांगला खेळतोय प्रवीण जोशी. इथे देखील चांगला फटका पुन्हा एकदा सजवलाय. बघूया इथे अगदी किरण म्हात्रेला बीट करून चेंडू एका टप्प्यानं चाललाय लॉंग ऑन रिजनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. जरूर सुरुवातीला वेल घेतली. मात्र त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये उदय म्हात्रेला
5व्या आणि 6व्या चेंडूवर चौकार ठोकून धावसंख्येला आकार देण्याचं काम केलेलं आहे. धावा बनलेत 21. उदय म्हात्रेने दिले 10. पहिल्या 2 ओव्हरमध्ये होते 11. नक्कीच अगदी बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केलेत. वेलकम जीवन. बघूया शेवटच्या ओव्हरसाठी स्वतः संघाचे संघनायक मला वाटतं कृष्णा मडवी. बघूया कुठल्या गोलंदाजाला संधी दिली जाईल. नक्कीच यानंतर तुफान पिंपळा संघाचे संघनायक आणि स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे संघनायक आपण जॉईन व्हायचं. वेलकम मनोज ठाकरे, संदेश वखारे दोन्ही समालोचक आम्हाला जोडलेत. आपलं देखील खूप खूप स्वागत. अल्पेश गायकवाड असतील, आमचं पंच सुनील म्हात्रे, सुरेश घरात, भाऊ पाटील या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान. होम फोटो लाईव्ह असेल, आमचे DJ मॅन, मंडप डेकोरेटर यांचं सर्वांचं गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत आणि आभार. कृष्णा मडवी, सुरेख चेंडू यष्ट्यांच्या मागे. कपिल म्हात्रेनं काय चांगला चेंडू पकडलाय. वा, सुरेख चेंडू पकडलाय. शेवटचा आणि अंतिम 4था ओव्हर प्रगती पदावर आहे आणि कृष्णा मडवी हे दिवस संघाचे संघनायक. वेलकम शशी म्हात्रे, दिवस संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे एक ॲक्टिव्ह सदस्य आहेत. आपलं स्वागत आहे. खासदार बाळेमामा चषक 2025 मध्ये. वेलकम शशी म्हात्रे. एक सिंगल धाव, धावसंख्या 22. 20 चेंडूमध्ये 22. फक्त 4 चेंडूंचा खेळ आता गावदेवी ओली संघाच्या फलंदाजांकडे शिल्लक आहे. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत प्रवीण जोशी आपल्या टीमला घेऊन जाईल. 7 विकेट हातामध्ये आहेत आणि 4 चेंडू खेळायचे आहेत. सुरेख चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू टाकलाय. रोशन भुईर चेंडूवर झेपावतोय आणि इथे आता येईल धावबादच्या स्वरूपात दयानंद म्हात्रेची विकेट. फलंदाज बाद. अध्यक्ष, शेवटचे 3 चेंडू आहेत. 23 धावा बनलेत 21 चेंडू मध्ये. बघा दोन्ही टीम चे संघनायक आपण तयार राहायचं आहे. फक्त 3 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि तुफान पिंपलास असा आपण पहिल्या फेरीचा दुसरा सामना यानंतर पाहणार आहोत. इथे पुढे येऊन चेंडूला केले स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव इथे प्रवीण जोशीनं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 24. 22 चेंडू मध्ये 24. आता फक्त 2 चेंडू. कृष्णा मडवी
इथे प्रवीणनं जरूर प्रयत्न केले पहिले चेंडूपासून, मात्र आज चेंडू त्यांच्या बॅटवर हवे तसे आले नव्हते. इथे फलंदाज अरविंद भोईर धावबाद, एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालेत. धावसंख्या 25. वीर यांनी दिवस व दिवा या संघाच्या उदय मात्रेला स्पेशली शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. केदार जोशी आलेत. प्रवीण जोशी आणि केदार जोशी बंधूंची जोडी. एक विकास जोशी हे बंधू देखील या संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू इथे फटका उडवलाय, बघूया. अगदी शेवटच्या चेंडूवर देखील रोशन भोईरनं झेल टिपलाय. वाईड शॉट लॉंग ऑफ रिझनला आणि फलंदाज प्रवीण जोशी झेलबाद आतमध्ये झेल पकडलाय. शिमारीशीच्या आतमध्ये आहेत प्रवीण जोशी. चांगला झेल रोशन भोईरनं कंप्लीट केलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि गावदेवी ओली टीमनं धावा बनवल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यात 4 ओव्हरमध्ये 25 आणि विजयाचं लक्ष आहे 26 धावांचं. चला चेक करा. पंचाने चेक करायला सांगितलं, आऊट आहे. इथं सर्वांनी बघितलं आम्ही, कुठल्याच संघावर अन्याय होणार नाहीये. आणि भाऊ पाटील सर देखील बसलेत तिथे. होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये. यस, चला या दोन्ही टीम संगणक रुपेश विजयदादा या, विजयदादा या. आपण गावदेवी ओली टीमचे एक सिनियर खेळाडू समाजसेवक ओली यांच्या शुभ हस्ते आपण करूया. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि तुफान पिंपळस या 2 संघामध्ये नाणेफेकी. जगदीश म्हात्रे, संतोष माली, शिवा म्हात्रे संगणक पाठवा लगेच या. आपण लगेच दोन्ही टीम भिनार संघाचे संगणक आम्हाला जॉईन झालेत. वेलकम विजयदादा पाटील, दिनेश भोईर. भिनार संघाचे संगणक शिवा म्हात्रे या ना प्लीज, या लवकर. निर्णय विचारून या. नाणेफेकी जिंकल्यानंतर काय गोलंदाजी करायची की फलंदाजी, लवकर या. वेळ नक्कीच, अगदी वेळेला महत्त्व द्या. शिवा म्हात्रे आणि कुणाल पाटील हे 2 खेळाडू आम्हाला जॉईन होत आहेत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार बाळ्यामामा चषक 2025 ची दुसरी रात्र आणि पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळत आहोत. शिवा म्हात्रे आणि कुणाल, त्यानंतर दिनेश भोईर भिनार संघाचे संगणक आम्हाला जोडलेत. वेलकम शिवा म्हात्रे, स्वागत आहे आपलं. कुणाल बघा, नाणेफेकी विजयदादा पाटील यांच्या शुभास्ते होईल. तत्पूर्वी दोन्ही संघनायकांना या नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला खासदार बाळेमामा चषकाचा आयोजक संघ गुरुदत्त 40+ मानकोली आणि दुसऱ्या बाजूला आपण जो चषक पाहतोय खासदार चषक 2025. दिनेश भोईर आवाज देतील. बाळेमामा खासदार चषक, थांबा 1 मिनिट. विजयदादा खाली उडवा, हातामध्ये नका ठेवू. यस, खासदार चषक
अशी मागणी केलेली आहे आणि तेच आलेले आहे. खूप खूप धन्यवाद विजयदादा. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. दिनेश भोईर नाणेफेकी जिंकली आहे. रात्रीची स्पर्धा खेळत आहे गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरी आणि गुरुदत्त 40+ मानकुली संघाचं खासदार बाळेमामा चषकाचं आयोजन आपल्याला कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन आहे आणि इथे खेळण्याची मजा येईल. नाणेफेकी जिंकली आहे. तुफान पिंपळस संघासमोर प्रथम गोलंदाजीचा निर्णय की फलंदाजीचा? गोलंदाजी. नक्कीच गोलंदाजीचा निर्णय घेतला. हे मागचं काही कारण उद्देश? पिंपळास संघ पण चांगला आहे, त्याच्यामध्ये संतोष सिनियर खेळाडू आहेत आणि आम्ही चेसिंग करण्याचा प्रयत्न करू. नक्की चेसिंग करायला आवडेल. म्हणजे तुमचे जे 4 गोलंदाज असतील ते 4 गोलंदाज मुख्य कोण असेल? प्रथम पहिलं पॉवर प्लेचं जे ओव्हर आहे ते कुठल्या गोलंदाजाकडून कंप्लीट कराल? नेहमीच प्रभाकर भोईर पॉवर प्लेची ओव्हर टाकतात, पण या मॅचमध्ये आम्ही निश्चित सुधीर भोईरला देण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. दिनेश भोईरनं अगदी आपलं मनोगत इथं व्यक्त केलं. शिवा मात्रे नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम फलंदाजी आलेली आहे. हा निर्णय आपल्या मनाच्या विरुद्ध झाले की मनासारखा आहे? मनाच्या विरुद्ध झाले. मनाच्या विरुद्ध झाले म्हणजे नक्कीच तुम्हाला नाणेफेकी महत्त्वाची होती. इथे फलंदाजी करायची आहे. कोणती टोटल सेफ असेल भिनार संघासमोर? 45. कशी वाटली गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरी आणि गुरुदत्त 40+ संघाचं हे खासदार बाळेमामा चषकाचं आयोजन आणि नियोजन? एकंदरीत ग्राउंडमध्ये आलात, काय फिलिंग करताय? खूप सुंदर असं आयोजन आहे आणि खासदार चषकामध्ये खेळायला आम्हाला मजा येईल. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघनायकांना देऊया आपण शुभेच्छा. तर मित्रांनो, पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे संघनायक दिनेश भोईरनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी शिवा म्हात्रेची टीम तुफान पिंपळसला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. ओ टू संदेश वखारे. Yes, thank you very much, Kaliram Kenny. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 26-26 लक्ष या ठिकाणी उभा केलाय गावदेवी ओवली टीमने. टीम दिवा स्पोर्ट दिवा समोर. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 26 धावांचं मापक लक्ष या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे कंप्लीट केले जाईल. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये प्रभाकरजी भोईर, स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे सिनियर खेळाडू, आमचे क्रीडा नगरीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे, त्यानंतर आमचे बंधू शशी म्हात्रे आणि गुरुदत्त 40+ टीम. अविन माली असेल, दयानंद माली, राहुल माली, रणजित माली, सँडी, विश्वास पाटील, कमलाकर माली, जीवन गायकवाड. क्या बात आहे. पिंपलनेर आपलं देखील स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. ओ टू संदेश. थँक्यू व्हेरी मच कलिराम केनी. बोली आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 26-26 धावांचं माफक लक्ष पाहायला मिळत आहे आजच्या पहिल्या मॅच मधून. किरण म्हात्रे विथ रत्नकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेसिंग आहे त्या ठिकाणी फिल्डरसाठी. की शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला गेलाय आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. फ्रंट लाईन षटक अंकुश पाटीलचं आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. अंकुश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल, या बलेचा बॉल इनसाइड आउट. फटका कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न किरण मात्रे नकार देतोय त्या ठिकाणी. मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा.
धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 5. आज गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली दिव्या स्पोर्ट दिव्या टीमच्या बाजूने. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं होतं ते मात्र प्रत्येक गोलंदाजाने दाखवून दिला. अगदी प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला तर अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर टीम गावदेवी ओवलीला फक्त ने फक्त 25 वर रोखला गेला. षटकातील पुढचा बॉल अंकुश पाटील पुन्हा एकदा ऑन साइडला. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडला. बॉल निघून जाईल. डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. आमचे साथी समालोचक TDC बांगचे मॅनेजर आहेत सन्माननीय शशीदादा म्हात्रे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मिळेल सिंगल. अगदी चांगली सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते दिव्या स्पोर्ट दिव्या टीमच्या बाजूने. कारण 26चं मापक लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये धावा खर्च झाल्यात डबल 1. 11 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या भाटमधून आपण पाहतोय. किरण म्हात्रे विथ रत्नकांत म्हात्रे. दिव्या स्पोर्ट दिव्या म्हटलं की हा देखील एक चांगला संघ आहे. सातत्याने चांगली कामगिरी त्यांची आपण पाहत आलोय. तर त्या उलट गावदेवी ओवली टीमला आज फारसं काही करता आलं नाहीये. फलंदाजांनी भरपूर निराश केलं. बॉलिंग ट्रॅकवर दयानंद. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण या ठिकाणावरनं तुम्हाला वाचवण्यासाठी ना भरपूर काही कमी बाकी आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडवा बाटने खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल मात्र त्या दरम्यान कॉलिंग चांगली. डबलसाठी प्रयत्न आणि यश देखील मिळालंय. 2 धावा कंप्लीट. किरण म्हात्रेच्या माध्यमातून अगदी तालमेल जे आहे ना ते चांगलं पाहायला मिळालं. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि आवश्यकता देखील आहे. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष तुफान पिंपलास. ज्या ठिकाणी टॉस टीम भिनारच्या कॅप्टनने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे तर फलंदाजीसाठी टीम पिंपलासला इन्व्हाइट केलंय. धावफलक 14 वर पोहोचलाय. दयानंद पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका. थोडी मिसफिल्ड प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे या ठिकाणावरनं तुम्ही सिंगल डबलने देखील विजयश्री मिळवू शकता आणि त्यानुसार ही रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रत्नकांत म्हात्रे विथ किरण म्हात्रे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आधीच फिरवली गेली. बॉल अगदी हुशाराने येतोय. स्लोपरचा वापर वेग परिवर्तन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. मिळेल त्यावर सिंगल. धावफलक 17 वर पोहोचलाय. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी.
या बलेचा बॉल कट केलाय. गली रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पॉइंट वरून पोहोचले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार बाल्यामामा चषक 2025 हे आयोजन. या स्पर्धेच्या माध्यमातून ही दुसरी रजनी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. नक्कीच या स्पर्धेला वेताल कोपर संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज विनायक पाटील यांनी शुभेच्छा दिलेत. खासदार बाळेमामा चषक 2025 ची भव्य दिव्य स्पर्धा गुरुदत्त 40+ मानकोली टीमने आयोजित केलेली आहे आणि आयोजन कमिटीला तसेच आमचे समालोचक पॅनल देखील त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. विनायक पाटील वेताल कोपर या संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिलं षटक 11 धावांचं तर दुसरं षटक देखील 11 धावांचा. आणि आता मात्र उर्वरित 12 बॉल मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. रोहिदास मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल इनसाइड आउट खेळून काढलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि या फटक्यासोबतच मॅच फिनिश. सामना जिंकलाय दिवा स्पोर्ट दिवा टीमने. अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गाव देवी ओवली. जातोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब. आपण या मान्यवर कक्षामध्ये नक्कीच या सामन्यातील सामनावीर खेळाडू. यस एक असा खेळाडू ज्याने फेकलं होतं पहिलं षटक. 4 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट घेतली होती. नाव आहे अर्जुन बुवा. नक्कीच दिवा संघाचे एक सिनियर खेळाडू ज्यांनी पहिली पॉवर प्लेची ओव्हर टाकून संघाला एक चांगली सुरुवात करून दिली. 4 धावा देत एक महत्वाची विकेट केपी कैलास पाटीलजी त्यांनी घेतली होती आणि तेच ठरलेत आजच्या दुसऱ्या रात्रीमधून पहिल्या सामन्याचे सामनावीर. गावदेवी ओली संघाला पराभूत करण्यामध्ये अर्जुन पाटील यांनी चांगली आपल्या संघाकडून गोलंदाजीला सुरुवात केली होती. वेलकम अरविंदजी भोईर साहेब. नक्कीच अरविंदजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देखील अर्जुन बुवा यांना वितरित करूया. तसेच आमचे शशी म्हात्रे भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण अर्जुन बुवा यांना ही ट्रॉफी वितरण करायची आहे. नक्कीच अतिशय चांगली ट्रॉफी